हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्म परानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः. अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी. नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी. सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन. आपणा सर्व श्रोत्यांना वंदन करून आजच्या चिंतनाला प्रारंभ. काल आपण 371 नंबरच्या ओवीपर्यंतचा विचार माऊलींचा केलेला होता. ज्ञानेश्वरीमधील 371 नंबरच्या ओवी, त्याच्यावरचा असणारा श्लोक, यम लब्ध्वाचा परम लाभम मन्यते नाधिकम तथा यस्मिन स्थितो न दुःखेन गुरुनापी विचालते. विचार, जे एकदा प्राप्त निरतिशय अत्यंतिक सुखाचा लाभ जेव्हा होतो, तेव्हा लाभ झाल्यानंतर पुन्हा काहीतरी अधिक लाभ मिळावा अशी त्याची इच्छा राहत नाही. त्यामुळं तो सुखामध्ये राहतो. त्यामुळं देहाचं दुःख किंवा आणखीन कुठलीही संकट प्रारब्धाप्रमाणे त्याच्या अंगावर, त्याच्या आयुष्यात कोसळली तरी तो विचलित होत नाही. कितीही मोठं संकट असलं, माऊलींनी वर्णनच केलं आहे. मग मेरूपासुनी थोरे देह दुःखाचिनी डोंगरे दाटी पा पडिभरे चित्तन दाटे का शस्त्रेवरी तोडलिया देह अग्नी माझी पडलिया चित्त महासुखी पहुळलिया चिवोची नये ऐसे अपन पारगुनी ठाये मग देहाची वासन पाहे अनेकची सुख होऊनी जाये म्हणून विसरे. त्याच्या कुठल्याही प्रकारच्या सुखामध्ये कमतरता वाटत नाही, कारण देहाला काय होतंय, त्याला कशाची गरज आहे, काही त्याची आठवणं त्याला राहिलेलं नसतं आणि हे चित्त ब्रह्मसुख होऊन जातं, म्हणून देहाला विसरून जातं असं माऊली बोलून जातात. आता आपण 23 नंबरच्या श्लोकाचा विचार करणार आहोत. 6वा अध्याय 23 नंबरचा श्लोक. तम विद्याद दुःख संयोग वियोगम योग संज्ञितम सनिश्चयेन योक्तव्य योगो निर्विन्न अचेतसा. वर्णन केलेलं आहे, अनिर्विन्न चेतसा. दुःख संयोगाचा वियोग जो आहे त्यालाच योग असं म्हणतात. दुःख संयोगाचा वियोग म्हणजे दुःखाचा संबंध येणं टळणं त्यालाच योग म्हणतात. दुःखाचा संबंध जिथे येत नाही, दुःखाचा संयोगच होत नाही, त्याचा नेहमी वियोग असतो. वियोग म्हणजे फाटाफूट असते. वियोग म्हणजे जे जवळच येत नाही असा अर्थ, ज्याचा अनुभवच येत नाही म्हणजे वियोग. तर दुःखाच्या संयोगाचा अनुभवच येत नाही, दुःखाचा संयोगाचा वियोग होत नाही, त्याला योग म्हणतात. तम विद्या, त्याला जाणलं पाहिजे. दुःख संयोग वियोगम योग संज्ञितम, त्याला असं जाणलं पाहिजे की दुःख संयोगाचा वियोग यालाच योग नावाची संज्ञा प्राप्त आहे. योग संज्ञितम सनिश्चयेन योक्तव्य. पण त्या साधकानं काय केलं पाहिजे, निश्चयपूर्वक योग अनिर्वन्न चेतसा अव्यग्र चित्ताने तो योग पूर्ण केला पाहिजे. म्हणजे कंटाळा न करता त्याचं आचरण केलं पाहिजे. इथं वर्णन फार सुंदर आहे की दुःख संयोगाचा वियोग त्यालाच योग म्हणतात. जरासं संयोग आणि वियोग या शब्दामध्ये आपल्याला कदाचित थोडंसं कन्फ्युजन होईल, पण संयोग म्हणजे जुळून येणं आणि वियोग म्हणजे त्याची ताटातूट होणे, आपल्यापासून दूर जाणं. आता दुःख संयोग म्हणजे दुःखाचा प्रसंगच
त्याला येत नाही. म्हणजे दुःख संयोगाचा वियोग असतो. योगालाची संज्ञा, योग कशाला म्हणतात त्याची व्याख्या केलेली आहे. ज्या क्रियेमध्ये दुःखाचा संबंधच येत नाही असं दुःख संबंध रहित सुख जे आहे त्याला योग म्हणतात. असा त्याचा अर्थ सरळ निघतो. दुःख संबंध रहित सुख. आपलं जे सुख आहे ते वेगळं आहे. दुःख संबंधित सुख होणं याला योग म्हणतात. आणि हे सुख फक्त आत्म्याच्याच अनुसंधानामध्ये मिळू शकतं, कारण आत्मा सुखरूप आहे. इतर कुठल्याही पदार्थात, संसाराच्या कुठल्याही पदार्थाच्या संबंधामध्ये हे असं स्वच्छ सुख मिळणार नाही, ज्याला आत्यंतिक सुख म्हटलेलं आहे. ज्याला निरतिशीय सुख ज्याला म्हणतात, ते निरतिशीय सुखामध्ये कुठल्याही प्रकारची भेसळ नसते. असं भेसळरहित जे सुख आहे ते आत्म्याच्या अनुसंधानामध्ये मिळतं. त्यालाच दुःख संयोगाचा योग असा शब्द वापरलेला आहे. आणि त्यालाच योग म्हणतात. म्हणजे काय तर त्यालाच खरं सुख म्हणतात. ज्या सुखामध्ये कुठल्याही प्रकारचा दुःखाचा जरासुद्धा लेश नसतो, अशा त्या सुखाला अनिरतिशी असं सुख म्हणतात. त्यालाच योग म्हणतात. म्हणून दुःखाचा संयोग कधीच न होणे याचा अर्थ विषय सुखाचा संबंध न येणे किंवा विषय सुखातून मिळालेल्या सुखांना मिथ्या मानणं हा त्यातला मुख्य गोष्ट आहे. म्हणून ध्यान योगाने, कोणत्या योगाने, कोणाला कुठला योग म्हणताय? ध्यान योग. ध्यान योगाची व्याख्या करताना गीता व्याख्या कशी करते बघा. असे दुःख संबंध रहित सुख प्राप्तीसाठी काय करायचं ते यामध्ये सांगितलेलं आहे. तर ध्यान योगाने दुःख रहित म्हणजे भेसळ नसलेलं, जे भेसळ नसलेलं सुख प्राप्त करणं किंवा ध्यान योगासाठी कंटाळा न करता निश्चयाने अभ्यास केला पाहिजे, हा त्यावरचा उपाय सांगितलेला आहे. जर आपल्याला दुःख संबंधरहित सुख हवं असेल तर आपण निश्चयानं ध्यान योगाचा अभ्यास केला पाहिजे. त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचा कंटाळा करू नये. मग एक इथं पहिल्या तुकड्यामध्ये ध्यानयोगाची व्याख्या दिलेली आहे आणि दुसऱ्यामध्ये तो ध्यानयोग प्राप्त करायचा असेल तर काय करावं याचा उपाय भगवद्गीता आपल्याला सांगते. म्हणून आपण त्या दृष्टीनं जर विचार केला तर आपल्या लक्षात येईल तम विद्याद संयोग वियोगम, दुःख संयोग वियोगम. दुःखाचा संयोग न होणे, दुःखाचा नेहमी वियोग असणं याला ध्यानयोग म्हणतात. ध्यानयोग प्राप्तीसाठी अढळ असा निश्चय असला पाहिजे. साधनेसाठी आपण निश्चय केला पाहिजे आणि ती साधना तटस्थ होऊन शांतपणाने अगदी न कंटाळता केली पाहिजे. आणि इथं वर्णन करताना माऊलींनी फार सुंदर वर्णन 2-3 ओव्यामध्ये केलेलं आहे. त्याचा विचार आता आपण करूया. फार सुंदर ओवी आहे. पहिली नोंद करून घेण्यासारखी ओवी आहे. 372 नंबरची. जया सुखाची या गोडी, मन आरतीची शेची सोडी, संसाराची या तोंडी गुंतले जे. काय वर्णन माऊलीने केले बघा. जे सुख आहे ज्याला ध्यान योगातून म्हणजे दुःख संयोग रहित, दुःखाचा संबंध येणार नाही असं जे सुख आहे. जया सुखाची या गोडी, ज्या आत्मसुखाच्या गोडीनं म्हणजे आवडीनं जे मन आरतीची शेची सोडी, ते मन काय करतं? दुःखाची आठवण करायचं सोडून देतं. मन आरतीची शेची सोडी. कुठलं मन? जे संसाराची या तोंडी गुंतले जे संसाराच्या तोंडात अडकलेलं असतं ते मन जे आहे ते पुन्हा या आवडीनं, आत्मसुखाच्या आवडीनं दुःखाची आठवण सुद्धा विसरतं. हे दुःख विसरणे ही एक गोष्ट, दुःखाला दुःख न मानणं ही एक गोष्ट, आणि दुःख झालंच नाही असं वाटणं ही एक गोष्ट. पण ह्या दोन्ही गोष्टीचा विचार इथं तारतम्यानं माऊली मांडतात बघा. हे सुख जर प्राप्त ज्याला झालेलं आहे त्याला त्यांचं मन दुःखाची आठवण, पूर्वी अनुभवलेल्या दुःखाची आठवण सुद्धा करणं सोडून देतं.
कुठल्या प्रकारची दुःखाची आठवण राहत नाही. जे पूर्वी संसारातील विषय सुखाच्या नादाला लागून जे मन गुंतून पडलेलं होतं ते एकदा आत्मसुखाच्या गोडीनं संसारातील सर्व विषय इच्छांची आठवण त्याला विसर पडतो. तुकोबाचा अभंग आपण नेहमी म्हणतो, विषयी विसर पडला निश्चेस अंगी ब्रह्मरस ठसावला. विषयी विसर पडला निश्चेस. ज्यावेळी विषयांचा विसर पडतो ना त्याच वेळी खऱ्या अर्थाने विसर पडणं फार महत्वाचं आहे. सोडणं विषय हा एक मुद्दा आहे, हा वरवरचा क्रियेचा भाग राहतो. सोडणं वेगळं आणि मनातून त्याची आठवण जाणं वेगळं. सोडणे यासाठी काही कारणं पण असतात. आपल्याला ते विषय प्राप्त होत नाहीत, आपली इंद्रिय कमकुवत असतात, आपल्याला तो विषय आवडत नाही, ही 3 गोष्टी त्यासाठी लागतात. त्यामुळं कदाचित विषयाची प्राप्ती होणार नाही. एक म्हणजे विषय भोगण्याची इच्छा नाही, म्हणजे आवडत नाही म्हणून. दुसरी गोष्ट विषय जवळ नाही, आणि तिसरी गोष्ट त्यामध्ये म्हणलेलं आहे इंद्रियच कमकुवत आहे. तर काय विषय भोगेल? परंतु हे सगळं असताना सुद्धा विषयांची आठवण येत नाही, त्याचवेळी या सुखाची गोडी उत्पन्न होते. त्याचवेळी हे सुख काय आहे ते कळायला लागतं. पण पूर्वी जे संसारामध्ये गुंतलेलं होतं, संसाराच्या तोंडी म्हणते, जे संसाराच्या जबड्यात पडलेलं होतं, आणि जबड्यात पडणे या शब्दाचा अर्थ आहे अधःपात होणं. एखाद्या वाघाच्या जबड्यात जाणं, संकटाच्या जबड्यात जाणं, ही ज्या शब्दप्रयोग जे वापरले जातात ना, याचा अर्थ संसाराचा जबडाच आहे. संसाराच्या तोंडी शब्द वापरला ना, तो संसाराची तोंड म्हणजे या शब्दाचा अर्थ आहे की ते संसारामध्ये पूर्ण गुंतलेलं होतं, आणि त्यामुळं त्याला दुसरं नंतर संसारातलं काय आठवतच नाही. आणिक दुसरे मज नाही आता, तुकाराम महाराज म्हणतात, आणिक दुसरे मज नाही आता. मला या सुखापेक्षा दुसरं काय नको, नेमेली या चित्तापासून. माझं चित्त भगवंताच्या चरणी लीन झालेलं आहे. आता मला दुसरं काय नको. पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी, जागृत स्वप्नी पांडुरंग. आता मला काही दुसरं नकोच आहे. याचा अर्थ झालाय काय? तुकोबांचा अनुभव आहे. जे संसारामध्ये गुंतलेलं पूर्वीपासून अनेक जन्मापासूनचं जे चित्त होतं ते आता त्या विषयांचा विसर सुद्धा पडलेला आहे. त्या संसाराच्या गोष्टीचं तिला आठवण सुद्धा होत नाही. म्हणून सुख दुःखाशी होणारा जो संयोग आहे त्यालाच संसार म्हणतात. माझा सुखाचा संयोग येतो होतो तोपर्यंत लगेच वियोग होऊन दुःखाशी संयोग होतो. मला जे सुख प्राप्त झालेलं असतं म्हणजे संयोग होतो. त्याच वेळी काही वेळानं ज्याचा संयोग होतो त्याचा वियोगही ठरलेलाच असतो. त्यामुळे वियोग झाला की दुःख होतं. सुखाचा वियोग म्हणजे दुःख, आणि दुःखाचा वियोग म्हणजे सुख. तात्पुरत्या सगळ्या गोष्टी आहेत. तर या संसाराचा वियोग, संसार दुःखाचा वियोग हा मात्र ध्यानयोग म्हणलेला आहे. जेव्हा संसाराच्या दुःखाचा पूर्ण वियोग होतो, आणि वियोग होण्याचा अर्थ माऊली ह्या ओळीमध्ये सांगतात की अनेक जन्मापासून जे संसाराच्या तोंडात जे जबड्यात अडकलेलं जे मन होतं ते नंतर पूर्वी अनुभवलेल्या दुःखाची आठवण देखील करत नाही, आठवण करणं सोडून देतं. आणि त्यामुळं संसार मुळातच त्याच्याशी संबंध आपला नव्हताच, पण तो मी जोडून घेतलेला आहे. हा जोडून घेतलेला संबंध फार काळ टिकत नाही किंवा तो सुख देत नाही. मूळचा संबंधच खरा सुखाचा असतो. त्यामुळे संसाराशी नसलेला संबंध मानला हाच दुःख संयोग, याला योग म्हणत नाहीत. ज्यावेळी संसाराशी संबंध येतो त्यावेळी दुःखाशी संबंध येतो. जे संसार म्हणजे दुःख अशी एक संज्ञा इथं आपल्याला शास्त्र सांगतं. त्यामुळे संसार दुःखाशी किंवा संसाराशी जेव्हा संबंध येतो तेव्हा आपल्याला दुःख आपण ओढून येतो. ढेकणाची या बाजे सुखाची कल्पना, मूर्खत्व वचना येऊ पाहे. कधीही ढेकणाच्या कॉटमध्ये शांत झोप लागणार नाही, सुखाची झोप लागणार नाही. म्हणजे जोपर्यंत त्या ढेकणानं भरलेल्या बाजेशी माझा संबंध येतो म्हणजे संयोग होतो तोपर्यंत मी दुःख वियोगरहित सुख मला मिळणारच नाही, असा त्याचा अर्थ आहे. आणि योग ज्याला म्हणतात, ध्यान योग म्हणतात, तिथं दुःख वियोग शेवट दुःख संयोग वियोगम शब्द वापरलेला आहे. दुःखाचा संयोगच तिथं होत नाही. असं दुःख संयोग विरहित असलेलं याला सुख म्हटलेलं आहे. ते आत्मसुख आहे.
त्यामुळं संसाराशी माझा नसलेला संबंध मी जोडायला जातो आणि म्हणून मला दुःखसुद्धा भोगावं लागतं. आणि नित्य संबंध जर संसाराशी जर माझा असता तर त्याचा वियोगच कधी झाला नसता. ज्याच्याशी ज्याचा नित्य संबंध असतो त्याचा त्याच्याशी वियोग कधी होतच नाही. हा साधा माझं आता वरवरचं उदाहरण घेऊया. माझा डोळा माझ्या शरीरावरती आहे तर तो युक्त आहे त्याच्याशी. तो माझ्यापासून बाहेर कसा जाईल सांगा बघू? होणारच नाही, कारण तो त्याच्याशी एकरूप झालेला आहे. मग त्याचा कधी वियोग होईल का? माझा हात आहे किंवा बोटे आहे ते असे निष्ठून कुठे जातात काय? कुठे नाही जात. असतात, कारण ती त्याच्याशी एकरूप झालेली असतात म्हणून. आणि हिथं तरी म्हटलेलं आहे हा नित्य संबंध असाच जर संसाराचा असता तर संसार माझ्यापासून सुटून गेलाच नसता किंवा मी संसाराला सोडून गेलो नसतो. आता दोन्हीपैकी एक घटना आमच्या आयुष्यात घडते. प्रपंच टाकून मी तरी जातो, नाहीतर मला तरी प्रपंच सोडून जातो. दोन्हीपैकी एक नेहमी घडत असतं. असं काय माझ्या पुढ्यात सांसारिक पदार्थांचा नाश होताना मी तरी पाहू शकतो किंवा संसारिक पदार्थ समोर असतात आणि माझा शरीराच्या रूपानं नाश होत असतो. या दोन्हीपैकी एक काहीतरी घटना घडते. याचा अर्थ नेहमी वियोग आहे, कारण त्याचा संयोग झालेला होता. देहाशी माझा संयोग झाला आहे म्हणून माझा देहापासून वियोग होणार आहे. परंतु नित्य संबंध ज्याच्याशी आहे त्याचा कधीच वियोग होत नाही. जर नित्य संबंध संसाराचे असता तर त्याचा वियोग झाला नसता. आणि सत्य असता तर प्रपंच निवृत्ती हा शब्द तयार झाला नसता ना. संसार निवृत्ती हा शब्द जो आहे ती निवृत्ती कशामुळे होते? ज्याचं नित्यता नसते म्हणून निवृत्त होतो. जे वर असतं त्यालाच निवृत्त करता येतं. उदाहरणार्थ मगाशी आपण घेतलं माझ्या हाताची बोटे किंवा माझा डोळा किंवा कान निष्ठून कुठं जात नाही, कारण त्याचा शरीराशी नित्य असाच असलेला संबंध आहे. वरवरचं उदाहरण आहे बरं काय, त्याला शास्त्र लावून चालत नाही. उदाहरणासाठी दृष्टांत म्हणून आपण घ्यायला. मला जी माझा हात आहे तो चिकटून आहे माझ्या शरीराशी, त्याचा संबंध नित्य आहे. तो जाईल कसा आहे? परंतु माझा शर्ट वरचा आहे तो त्याचा नित्य संबंध आहे का सांगा? मी शर्ट आज घातला उद्या दुसरा बदलतो, गेला बघा, त्याचा वियोग झाला. त्या शर्टाचा वियोग वरच्या कपड्यांचा, वरती वापरलेल्या दागिन्यांचा वियोग होतो. पण माझ्या असणाऱ्या हात पाय कान नाक डोळ्याचा वियोग होत नाही, कारण ते त्याच्याशी एकरूप आहे. तसं आत्मसुख जे आहे ते माझ्या जवळ आहे, त्याचा कधीच वियोग होत नाही. संसाराचा जर नित्य वियोग संबंध असता तर त्याचा वियोग झाला नसता. संसाराची निवृत्ती झालेली नाही. काही संबंध असेच तयार झालेले आहेत नुसते. तसा संसाराचा संबंध आहे. 3 संबंध मांडलेले आहेत बघा शास्त्रानं. त्यामध्ये मानलेला संबंध, निर्माण केलेला संबंध आणि असलेला खरा संबंध, असे 3 प्रकार त्यांनी केलेले आहेत. काय शास्त्र म्हणतं? एक मानलेला संबंध. मानलेला म्हणजे आपण मानलेलं असते, हो ठीक आहे हे माझं आहे असं मानलेलं असतं. उदाहरणार्थ हा माझा मानलेला भाऊ आहे, ही माझी मानलेली आई आहे, हा माझा मानलेला मुलगा आहे. मानलेला आहे की नाही? हा संबंध खरा आहे का सांगा बघू? मानलेला आहे. मान्यता आहे तोपर्यंत टिकून राहतो. मान्यता नसेल कारण तो संबंधच नाही ना त्याचा. आणि संबंध नसल्यामुळं तो सिद्ध करता येत नाही. कसा सिद्ध करणार सांगा बघू? की हा त्याचा खरोखर हा मुलगा त्या आईचा आहे हे सिद्धच करता येत नाही, कारण फक्त मानलेला आहे. हा एक संबंध. दुसरा एक संबंध निर्माण केलेला आहे, तोही सिद्ध होत नाही. निर्माण केलेल्या शब्दाचा अर्थ आहे नाती. रक्ताने नाती तयार होतात. नवरा बायकोचं नातं आहे, मुला आईचं नातं आहे, आणि सगळी जी नाती आहेत, बहीण भावांचं नातं आहे. ही नाती सुद्धा कशी आहेत? पूर्ण सिद्धच करता येत नाही. का जर खरोखर असते तर ती कायमस्वरूपी टिकली असती. या जन्मातली माझी आई किंवा बहीण किंवा भाऊ हा पुढच्या जन्मातही तोच झाला असता. मग ह्याचा अर्थ ते नातं खरं नाही. हे नातं खरं नाही का? निर्माण केलेलं आहे म्हणून. जे निर्माण केलेलं असतं त्याचा वियोगच होतो. मानलेलं जे आहे त्याचा वियोग होतो. आता तिसरा संबंध खरा संबंध, त्याला स्वाभाविक संबंध म्हणतात. तो स्वरूपाशी आपला नित्य आहे, खरा संबंध आहे तो. माझा संबंध माझ्या आत्म्याशी, माझ्या स्वरूपाशी हा नित्य संबंध आहे. हा काय केलेला आहे? मानला तर असतो तर नाहीतर जातो, असं काय नाही. माना नाहीतर नाही म्हणा, तो आहेच. तो निर्माणही करता येत नाही. मी काय माझं आत्मस्वरूप निर्माण केलंय? नाही निर्माण केलं. तर तो मूळचाच आहे, आतच आहे. तो आत असल्यामुळं माझा संबंध नित्याचा आहे आणि तोच खरा संबंध आहे.
पण माझा संसाराशी असलेला संबंध मन काय देतं, सोडून जेव्हा देतं, पूर्वीची आठवण दुःखाचा सगळा विसरतं, त्यावेळी आत्मसुखाची प्राप्ती झालेली असतं असं माऊली म्हणतात. जया सुखाची या गोडी मन आरतीची शेची सोडी. शेची सोडी म्हणजे त्याचा नाद का सोडतं संसाराचा? जे संसाराच्या तोंडी गुंतले, जे मन संसाराच्या जबड्यात अडकलेलं असतं ते मन त्या सुखाचा विषय टाकूनच देतं. आणि नित्य असणारं, ज्याच्याशी कधीच वियोग होत नाही किंवा संयोग असा म्हणता येत नाही, ते संयोग वियोग रहित असणाऱ्या सुखाशी एकरूप व्हायला ते मन राहतं. हा मुख्य मुद्दा आहे. संयोग वियोग रहित असलं पाहिजे. कारण संयोग वियोग शब्द वापरले की तिथं सापेक्षता असते. जिथं संयोग आहे तिथं वियोग आहे. ज्याचा वियोग होतो असं आपण म्हणतो त्याचा कधीतरी संयोग झालेला असतो. असं संयोग आणि वियोग रहित असलेला जो संबंध आहे तो माझा स्वाभाविक माझ्या स्वरूपाशी असणारा संबंध आहे. आणि मग दुःख काय आहे? मग म्हणून इथं म्हणलेलं आहे विद्या दुःख संयोग. ज्याचा दुःखाचा संयोग होतो याचा अर्थ दुःख आगंतुक आहे, मूळचं दुःख नाही, हे आलेलं आहे. म्हणजे त्याला पाहण्यासारखं आपण म्हणतो. कारण याला येणं आणि जाणं आहे, याला आरंभ आणि शेवट आहे, आधी आणि अंत आहे. दुःख जसं येतं तसं निघून जातं, सुख जसं येतं विषयातलं तसं निघून जातं. परंतु ही तर मात्र दुःख आणि सुख रहित असलेलं जे सुख आहे त्याला सुखरूपता म्हणतात. तो आनंद त्याला येणं जाणं नसतं. पण तर हे दुःख जे आहे ते आगंतुक असल्यामुळं पाहुण्यासारखं असतं. पाहुणे येतात आणि जातात, घरातली माणसं तिथंच असतात. घरातल्या माणसांना येणं जाणं नाही, पाहुण्यांना येणं जाणं आहे. वरवरचे दृष्टांत आहेत बरं काय. पाहुण्यांना येणं जाणं शब्दाचा अर्थ पाहुणे काही दिवसासाठीच येतात. तशी दुःख मुक्कामाला येत नाही. ती काही मिनिटासाठी, काही तासासाठी, काही महिन्यासाठी असू शकते. परंतु त्यानंतर त्याचा वियोग हा ठरलेलाच आहे. कारण ते आलेलं होतं. आणि जे येतं ते आगंतुक असतं. आगंतुक म्हणजे ज्याला जागाच नाही बसायला असे ते असतं. म्हणजे सीटा सगळ्या फुल असतात, त्यावेळी दुःख आलं तर त्याला काही वेळानंतर जायलाच लागणार ना. तसा प्रकार आहे. दुःख आगंतुक आहे. त्यामुळं संसाराशी वियोग होतात. त्या मनाचा जर संसाराचा वियोग झाला तर ते मन स्वाभाविकच योगाची प्राप्ती करून घेतं. मुळात जो असणारा योग आहे तो आत्म्याशी आहे असं माऊली म्हणतात. त्यामुळे संसाराच्या तोंडात किती वर्ष झालं गुंतलेलं, किती जन्मापासून गुंतलेलं आहे. त्यामुळे संसाराचा संबंध खरा वाटायला लागला. जन्मोजन्मी आम्ही संसार करतो, त्यामुळे संसार सत्य वाटायला लागतो. कधीच आपण परमार्थाच्या क्रिया काही केलेल्या नसाव्यात, म्हणून आताही परमार्थ आपल्याला कडवट वाटतो, करावासा वाटत नाही. त्याचं कारण ते संसाराच्या तोंडात अडकलेलं गुंतलेलं मन आहे. ज्यावेळी ह्या सुखाची गोडी लागेल ना, आवड निर्माण होईल, त्यावेळी पूर्वी जे अडकलेलं संसारात होतं मन ते आपोआप त्यातून बाहेर पडायला लागेल. म्हणून जे मन संसाराच्या जबड्यात अडकलेलं असतं त्याला संसार एकदा ते कडवट वाटायला संसाराच्या गोष्टी की संसार दुःखाला तर विसरतं आणि आत्मसुखामध्ये रममान होतं. एकदा आत्मलाभासारखी गोष्ट सापडली की मग परत कुठं जावंसं वाटत नाही त्या मनाला. ते मन एकाच ठिकाणून स्थिर व्हायला लागतं. त्यामुळं देह तादात्म्यातून किंवा अंतःकरणाच्या तादात्म्यातून होणाऱ्या दुःखाचा वियोग करता येतो. कशाचं तादात्म्य आपलं आहे? देहाशी तादात्म्य आहे आमचं, अंतःकरणाशी तादात्म्य आहे आणि त्यामुळंच आम्हाला दुःख होतं. म्हणजे दुःख हे देहाशी तादात्म्य केल्यामुळं देहाचं दुःख ते मी माझं दुःख मानतो, अंतःकरणाचं दुःख ते मी माझं दुःख मानतो आणि म्हणून मला दुःख होतं. समजा जर याच्यातून देह तादात्म्य जर सुटलं, अंतःकरणाचं तादात्म्य जर सुटलं तर आपोआप दुःखाचा वियोग होतो. आणि हे सुख दुःख संयोग अज्ञानानं मानलं होतं हे समजायला लागतं. मी अज्ञाने मूर्खपणा आहे की मी माझ्या नातलगांना माझं मानलं. अर्जुनाला कधी समजलं? 18व्या अध्यायामध्ये वर्णन करताना नष्टामोह स्मृतिर्लब्धवा शब्द वापरला. मला आत्ता खरी आठवण झाली म्हणतो तो. माझी स्मृती जागृत झाली की इथं माझी नातीविती कोण नाही. ह्या अर्जुनाला शेवटी अगोदर तेच भगवंत सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की ही नाती खरी नाही, तू मानलेला संबंध आहेस किंवा कदाचित निर्माण केलेला संबंध आहेस.
हा तुझा खरा संबंध नाही. त्यामुळे खरा संबंध जिथं आहे तिथं तुझंसं नातं असलं पाहिजे. म्हणून स्वरूपापासून सुखाचा कधीच वियोग होत नाही, कधीच. कारण ते सुखरूपच आहे ना. त्यामुळे सुखरूप असल्यामुळं सुखाचा कधीच वियोग होत नाही. म्हणून सुख संयोग वियोग म्हटलेलं नाही या ठिकाणी. श्लोकामध्ये म्हणताना सुख संयोग वियोग असा शब्द नाही, तर दुःख संयोग वियोगम खोच आहे बरं काय भगवद्गीतेतल्या श्लोकामध्ये सुद्धा. इथं कारण काय सांगितलंय माहिती आहे, आत्मस्वरूपापासून सुखाचा कधी वियोगच होत नाही. नंतर म्हटले असते सुख संयोग वियोग, सुख संयोग वियोगम असा शब्द वापरला असता, नाही वापरला. दुःख संयोग वियोगम. कारण सुख हे मूळची स्वरूप आहे माझं, आणि दुःख हे आगंतुक आहे, येणारं जाणार आहे. कारण सुख हे आत्म्याचं स्वरूप आहे, दुःख अज्ञानातून निर्माण होतं. म्हणून दुःख संयोग वियोगाला ध्यान योग म्हटलेला आहे. मुख्य गोष्ट ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ध्यान योग म्हणण्याचं कारण आहे दुःख संयोग वियोगाचं. समजा दुःखाचा संयोग होऊन योग सांगितलेला आहे की दुःख संयोगाचा वियोग, त्यालाच ध्यान योग म्हटलेला आहे. त्यामुळे दुःख संयोगाचा वियोग याचा अर्थ दुःख नाही असं नाही मात्र. कारण आमचं सामान्य असं दुःख जे आहे, योगी पुरुषांपेक्षा आमची दुःख क्षुद्र असतात एकदम. आपलं दुःख ममत्वातून असतं. त्यामुळं योगामुळं मात्र, नामामुळे मात्र आसक्तीचा नाश होतो, अंतःकरण निस्पृह बनतं, आणि प्रारब्धानं आलेलं दुःख हे पीडा देत नाही. एका जनार्दने भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश होय. नाथ महाराजांचा अभंग आहे. आवडीनं भावे हरिनाम घेशी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. फार सुंदर हरिपाठातला अभंग आहे. मला वाटते 6 नंबरचा अभंग आहे नाथांच्या हरिपाठातला. त्यामध्ये शेवटी म्हणतात, तिथं खरा अर्थ आपल्याला कळतो बघा, की प्रारब्धाच्या दुःखाचा नाश होतो या शब्दाचा अर्थ आहे की खरं सुख समजल्यामुळं जे मन संसाराच्या तोंडात गुंतलेलं होतं त्या मनानं स्वतःची सोडवणूक करून घेतली, आणि मन संसाराला सोडून आलं की मग त्याचा दुःखाशी होणारा संयोग संपून जातो, आणि जे वास्तविक सुख, स्वाभाविक सुख आहे, त्या स्वाभाविक सुखाचा त्याला अनुभव यावा लागतो. म्हणून इथं म्हणलेलं आहे अजिबात दुःख होत नाही असं नाही. ममत्वातून आम्हाला जे दुःख होतं ते ममत्वातून, देह तादात्म्यातून, अंतःकरण तादात्म्यातून. पण योगी परपुरुषांचं मन त्या तादात्म्यातून सुटलेलं असतं, देह त्या तादात्म्यातून सुटलेला असतो. देहावरती दुःखाचे डोंगर जरी कोसळले तरी तो त्यामध्ये दडपला जात नाही. त्यामुळं नामानं किंवा योगामुळं अंतःकरण निस्पृह बनतं, आणि पीडा जी होणार आहे ना ती पीडा होत नाही दुःखाची. काय प्रारब्ध दुःख देत नाही असं नाही, प्रारब्धानं सुख आणि दुःख येत राहतात, पण तो त्याला शिक्का मारत नाही त्याच्यावर. हे सुख आलं, हे दुःख आलं अशी त्याला नावं देत नाही. याचा अर्थ त्याला दुःखाची पीडा होत नाही, कारण त्या दुःखाला त्यानं खरं मानलेलं नसतं. त्यामुळे दुःख हे स्थूल शरीराच्या आश्रयानं किंवा मन बुद्धीच्या आश्रयानंच राहतं. जोपर्यंत देहबुद्धी आहे तोपर्यंतच दुःख आहे, जोपर्यंत मन बुद्धी आहे तोपर्यंत दुःख आहे. म्हणजे अंतःकरण बुद्धी जागृत असते, अंतःकरण वृत्ती जागृत असते, तोपर्यंतच आपल्याला दुःखाचा अनुभव येतो. देहबुद्धी जोपर्यंत जागृत असते तोपर्यंत शारीरिक पीडेचा आपल्याला अनुभव येतो. त्यामुळे इथं म्हणलेलं आहे दुःख स्थूल शरीराच्या आश्रयानं राहतं किंवा मनबुद्धीच्या आश्रयानं राहतं, आणि ह्या योगी पुरुषांची देहबुद्धी गेल्यामुळं त्यांना त्याचा परिणामच त्याच्यावरती होत नाही. हा त्यातला मुख्य गोष्ट आहे. पण हिथं म्हणतात माऊली, जया सुखाची आगोडी मन आरतीची सेची सोडी, हे संसाराच्या तोंडी गुंतले जे. कित्येक जन्मापासून ते संसारात गुंतलेलं होतं. का? त्या संसाराला सत्य मानलं म्हणून. जेव्हा सत्य काय आहे ते कळलं, जगत काय, ब्रह्म सत्य जगत मिथ्या, याचा जेव्हा प्रत्यक्ष अनुभूती त्याला यायला लागली, अपरोक्ष अनुभूती म्हणूया आपण त्याला, अपरोक्ष अनुभूती जेव्हा यायला लागली
तेव्हा समजायला लागलं हे संसाराच्या तोंडात गुंतलेलं होतं. आणि हळूहळू मग त्याला काय वाटतं, माझं मन म्हणजे मी नाही, माझा देह मी नाही, माझं चित्त मी नाही. मन बुद्धी अहंकार चित्तानी नाहम, नच श्रोत्र जीवा नच घ्राण नेत्रे, नच योम भूमीर्न तेजो न वायू. मी यातला कोणीही नाही. मी पंचमहाभूत नाही. मी पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रियापैकी काही नाही. मग कोण? मी चिदानंद रूप शिवोहम, मी शिवतत्व आहे. अशी जाणीव झाली की ते संसारातून बाहेर पडलेलं मन या आत्मसुखामध्ये रममाण होतं. म्हणून आमची त्यावेळी सुटतात कधी, जेव्हा आत्मसुखाची जाणीव होते. त्यावेळी ज्या वासना असतात ना, त्या वासना हळूहळू टलपरासारख्या बाहेर पडतात. कारण त्या आलेल्या असतात. वित्त वासना, देह वासना, शास्त्र वासना, पुत्र वासना, वर्णन केलेल्या आहेत वासनेंचे. आपल्याला वित्ताची म्हणजे धन संपत्ती वाढावी, धनधान्य भोग प्राप्त व्हावे अशी वासना असतेच. सगळ्यांना वासना. ही वासना संपली की आत्मसुखाची गोडी कळायला लागते. नंतर देह वासना आहे. माझा देह कधीच जाऊ नये, तो कधी आजारी पडू नये, त्याचे देखभाल व्हावी, सगळंच वाटत असतं. ही देह वासना. आणि देह संबंधी लोकांची वासना, देहाबरोबर देह संबंधी नातीगोती असतात, त्यांच्याबद्दलची असणारी चिंता, ही वासना त्यामधून अडकून ठेवते. आणि शेवटची शास्त्र वासना आहे. आपल्याला कीर्ती मिळावी, आपलं नाव मोठं व्हावं, मी शास्त्र पंडित व्हावा, मी शास्त्र कधी विसरू नये, मला शास्त्र पाठांतर व्हावं, या सुद्धा वासनाच आहेत. या सगळ्या वासना हळूहळू सुटल्या की मग ते संसाराच्या तोंडात गुंतलेलं मन, हे मन या वासना घेऊन फिरत असतं. पण संसाराच्या तोंडातून जबड्यातून एकदा बाहेर पडलं की त्याची सुटका झाली. म्हणून सुटका कुणाची व्हायची आहे? माझी, माझ्या आत्मतत्वाची नाही. जे मन सुखदुःखामध्ये अडकलेलं आहे, सुखदुःखाच्या जबड्यात संसाराच्या अडकलेलं आहे, ते मन जेव्हा काय करतं, आरतीची सेची सोडी त्याचा नाद सोडून देतं. आणि त्याचा नाद सोडला की सुखाचा अनुभव त्याला यायला लागतो. म्हणून सहजासहजी आपण जरा चिंतन मन जर केलं तर मनोमय दुःख जे आहे ना, तेच काय करतं, मनोमन दुःख जीवाला बद्ध करतं. मी जे बद्ध आहे असं वाटतं ना, ते मनाचं आहे. मनाच्या सगळ्या कल्पना आहेत. त्यामुळे मनोमय दुःख जे असतं तेच जीवाला बद्ध करत असतं. आणि यामुळं सुख दुःखाचा अनुभव आपल्याला येतो. साधा विचार आपल्याला आहे बघा, स्वप्नात किंवा जागृतीमध्ये असताना सुद्धा अनुकूल प्रतिविकूल विषय नसतात आपल्याजवळ, काहीच विषय नसतात. स्वप्नादी अवस्थेमध्ये आपण जर स्वप्नात असतो, त्यावेळी स्वप्नाच घेऊया, जागृतीचा विषय नाही. स्वप्नात असताना आपल्याकडे सगळे अनुकूल किंवा प्रतिकूल कुठलाच विषय नसतो. अर्धवट झोपेमध्ये आपण असतो ना, नसताना सुद्धा आपल्याला सुखदुःखाचा अनुभव येतोय का नाही? येतोय. स्वप्नात काहीतरी विचित्र घटना घडली की आपण घाबरून जातो. आणि एखादा आनंदाचा प्रसंग असला की आपण नाचत असतो त्या आनंदाच्या प्रसंगामध्ये. बरं, नाचायसाठी डॉल्बी खरोखर लावलाय का तिथं? माणसं तरी भोवतेने आहेत का? आम्हीच निर्माण केलेली माणसं, आम्हीच निर्माण केलेला प्रदेश. दुःख म्हणायला तो वाघ माझ्या पाठी लागलाय स्वप्नातला, खरा वाघ तिथं असतोय का? म्हणजे अनुकूल किंवा प्रतिकूल विषय नसताना सुद्धा स्वप्नात दुःख का होतं, स्वप्नात सुख का वाटतं? तर स्वप्नादी पदार्थामध्ये, स्वप्नादी अवस्थेमध्ये अनुकूल प्रतिकूल विषय नसताना सुद्धा सुख दुःख होतात. मुकुणामुळे होतात, मनामुळे. कारण मन त्या काळात जागृत असतं म्हणून. आता सुषुप्ती आणि समाधीचा विचार जर आपण करूया. गाढ झोपेत असताना आणि एक तुर्य अवस्था आपली समाधीची आपण घेऊया. त्या समाधी अवस्थामध्ये असताना काही बाह्य पदार्थ सगळे जवळ असतात, सगळे असतात बरं काय. आता समाधीमध्ये माणूस बसला तर पदार्थ जवळ असतात का नाही? असतात. सगळे अनुकूल किंवा प्रतिकूल पदार्थ असताना सुद्धा सुख दुःखाचा अनुभव येत नाही. दगडावर झोपलेला असतो पण गाढ झोपलेला असतो का? मग त्याला गादी नसताना गाढ का झोप लागली? म्हणजे विषय नसताना सुख दुःखाचा अनुभव येत नाही. आणि हिथं स्वप्नामध्ये विषय, अनुकूल प्रतिकूल विषय नाही तरी सुख दुःखाचा अनुभव आहे, तरी अनुभव नसताना सुद्धा, अनुकूल प्रतिकूल विषय नसताना सुद्धा स्वप्नामध्ये सुख दुःख करतात. आणि सुषुप्तीमध्ये बाह्य पदार्थ असताना सुद्धा, असताना
सुख दुःख अनुभव नाही, यावरून दुःख मनाचं आहे. दुःख दुसरं कशाचंही नाही. आपल्याला जर दुःख घालवायचं आहे तर कुणाचं घालवायचं आहे? मनाचं. मन एवं कारणम बंध मोक्ष शब्द वापरलेला आहे, श्रुती वापरते. बंधाला कारण आणि मोक्षाला कारण मन आहे. मुक्त होतं ते मी नव्हे, मुक्त मन होतं. बद्ध असतो तो मी नाही, तर बद्ध असतो तो मन असतं. त्यामुळं कुठला आहे? शेवटी सारखं सारखं माझेपणामध्ये हा बंध घेऊन या छंद माझे माझे. मुक्त होता परी बळी झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे. जे माझं काय नव्हतं ते हिथं येऊन माझं माझं म्हणायला लागला आणि मनानं त्याला ठरवलं हे माझं आहे, आणि म्हणून त्यावेळी दुःख झालं. म्हणून मनुष्य हा संसार का करतो हा एक प्रश्न आहे, आणि परमार्थही का करतो हा एक प्रश्न आहे. चिंतनासाठी महात्म्यांनी विशेष शास्त्राने विचार मांडलेला आहे. मनुष्य संसार का करतो? संसाराला फळ नाही हे कळत नाही म्हणून संसार करतो. काय म्हणतात? संसाराला काय फळच नाही हे कळतच नाही ना. हे एवढं सगळं कळालं त्याला फळ काय? फळ काहीच नाही, पण ते कळत नाही ना, म्हणून संसाराचा काय करत बसतो? बाजार मांडून ठेवतो. आता परमार्थही करतोच. परमार्थच्या क्रिया करतो, नाम घेतो, ध्यान घेतो, तीर्थयात्रा करतो, शास्त्राभ्यास करतो. का? तर त्या स्वरूपाला समजावून घ्यायचं. पण घे रे बाबा, पण ते नित्य स्वरूप प्राप्त आहे हे कळत नाही म्हणून साधना करतो. परमार्थ का करतो? माझं स्वरूप आत्मस्वरूप नित्य आहे हे मला कळत नाही म्हणून संसार परमार्थ करतो. आणि संसाराला फळ काय नाही हे कळत नसल्यामुळं संसार करतो. म्हणजे संसार करणं आणि परमार्थ करणं शास्त्रानं मूर्खत्वालाच घातलेलं आहे. एकाला राजस मूर्ख म्हणतात आणि एकाला सात्विक मूर्ख म्हणतात. म्हणून संसाराला फळ नाही हे कळले तर संसार करणार नाही. आणि परमार्थ नित्य प्राप्त आहे, अहो प्राप्तच आहे, मग ते प्राप्तीसाठी धडपड का करेल? मग परमार्थही करणार नाही. हे कळलं तर करणार नाही. माऊलींची 15व्या अध्यायामध्ये ओळी बरोबर आहे संसार वृक्षाबद्दल टाकलेली. ते म्हणतात त्या वृक्षाला यया फळ ना चुंबिता फूल ना तुरुंबिता, जे काही पडू सुद्धा ते रुकची हा. काय म्हणतात? यया म्हणजे या वृक्षाला, या संसार वृक्षाला खाण्याकरता सुखरूपी फळ सुद्धा नाही, वास घेण्यासाठी भोगरूपी फूल सुद्धा नाही. जे फूल ना तुरुंबिता, तुरुंबिता म्हणजे वास घेण्यासाठी फूल नाही, आणि फळ ना चुंबिता म्हणजे फळाचा भोग घ्यायसाठी फळ पण नाही आहे त्या संसार वृक्षाला. मग जे काय आहे, जे काही पंडू सुद्धा तो रूकच्या, जे काय आहे ना तो वांज असलेला वृक्षच आहे. वांज आहे तो, ज्याला फळं आणि फुलंच येत नाहीत. असं निष्फळ असलेला वृक्ष कोणता असेल तर तो संसार वृक्ष. म्हणून संसार वृक्षाची कल्पना माऊलीने 15व्या अध्याय म्हणून केलेली आहे. जेव्हा हा आत्मस्वरूप याला भेटतं तेव्हाच या संसार वृक्षाची जाणीव लागते. म्हणून आत्म्याची भेट झाली की देह मी, स्त्री पुत्रादी माझे हे सगळं बरळणं तो बंद करून टाकतो. काय म्हणतं ते? मग आरतीची शेची सोडी संसाराच्या तोंडे गुंतले जे. जेव्हा आत्म्याची भेट झाली की देह मी संपून जातं, स्त्री पुत्रादी माझे संपून जातं, मी आणि माझे यातून बाहेर पडतो. माऊलींची फार सुंदर ओवी आहे बरं काय 16व्या अध्यायात. ते तर प्रियाची परमसीमा, ते भेटे माऊली आत्मा, ते खेवी आटे दिंडीमा संसारिक. दिंडीमा म्हणजे गाजा वजा चाललेला असतो संसारिक म्हणून. तो कुठं बरेन? ते तर प्रियाची परिसीमा परमसीमा, तो भेटे माऊली आत्मा. माऊली आईची माऊली आई, त्याला आई म्हटलेलं आहे आत्म्याला. आत्म्याच्या आई, आत्मा नावाच्या आईची जेव्हा भेट होते तेव्हा मी संसारिक आहे हे बरळणं बंद करतो. ते तर खेवी आटे दिंडीमा संसारिक. हे दिंडीमा म्हणजे घोष करणारा जो होता, म्हणजे आत्मा प्रेमाची शेवटची मर्यादा आहे. झालं, प्रेम संपलं. प्रेम करण्यासारखी गोष्ट सगळ्यात मोठी कोणती असेल ना? आपलं आत्मस्वरूप, अन्य काहीही नाही. आपण दुसऱ्या प्रेमात अडकतो, ते संसाराच्या प्रेमात. आणि इथं माऊली म्हणतात जया सुखाची या गोडी मन आरतीची सेची सोडी. ज्यावेळी सुखाची आत्मसुखाची गोडी लागते ना त्यावेळी सोडून देतं. विचार केला धन श्रेष्ठ आहे, धनापेक्षा पुत्र श्रेष्ठ आहे वाटतो बघा लगेच. जाऊ दे, धन गेलं तर चाललं, माझा पुत्र वाचला पाहिजे. पुत्रापेक्षा माझा देह श्रेष्ठ आहे,
पुत्राचं काहीतरी होऊ दे, मी जगायला पाहिजे असं तो म्हणतो. पुत्रापेक्षा देह, देहापेक्षा माझी इंद्रिय वाचली पाहिजेत म्हणतो. इंद्रियापेक्षा गेली इंद्रिय जे चालेल, प्राण वाचला पाहिजे म्हणतो. माझा प्राण श्रेष्ठ आहे. पण प्राणापेक्षा अत्यंत प्रिय का असेल तर आत्मा आहे. मी नको, मी नसावा असं कुणालाच वाटत नाही. याचा अर्थ मी आत्मा आहे म्हणूनच तो असावा म्हणतोय. तो आत्म्यावरच प्रेम करतो, फक्त त्याला कळत नाही. आत्म्यावर प्रेम करत असतो, त्याला देहावर प्रेम केल्यासारखं वाटतं आणि खरंच तो देहामध्ये अडकलेला असतो. त्या देहालाच आत्मा होणार लागतो तो. आणि म्हणून यापेक्षा जगात काही प्रेम नाही. एखाद्या चुकलेल्या बाळाला एक पुष्कळ दिवसानंतर ते माऊली त्याची आई भेटावी ना, तसं आहे की जे बाळ विसरून खेळण्याच्या नादाला लागलेलं होतं आणि त्याला जर पुन्हा काही दिवसानंतर जर आई आठवली, ज्यानं खेळण्याचा नाद सोडला, आरतीची शेची सोडी, ज्यानं खेळण्याचा नाद सोडला, कुशात का गुंतलेलं होतं, संसाराच्या तोंडात गुंतलेलं, त्याला काय होतं, आई भेटते जया सुखाची या गोडी. त्याला आई भेटते. त्याप्रमाणे जीवाला माऊली आत्मा भेटला की संसार मिथ्या ठरतो. नामाचं प्रेम वाढायला लागलं ना, आपण ध्यानयोग बघायला लागलोय, पण ध्यानयोग म्हणजेच नामयोग. नामाचं प्रेम वाढायला लागलं की संसाराची शिची म्हणजे ती मन आरतीची शेची सोडी, त्याचा नाद सोडून टाकतो. संसारावरलं प्रेम करणं कमी होतं. मांडकी उपनिषदामध्ये एक फार सुंदर श्लोक आहे बघा. आत्मसत्यानुबोधेन न संकल्पते यदा अमनस्ताम तदा याती ग्राह्य भावे तदग्रहम. मांडकी कार्यक्रममधला आहे. आत्मा सत्य आहे. आत्मसत्यानुबोधेनम, आत्मा सत्य आहे ज्ञान झाल्यानंतर, बोध झाल्यानंतर, न संकल्पते यदा, संकल्पना कारण असलेला संसारच उरत नाही. ज्यामुळं संकल्प होता त्याला कारण संसार आहे, म्हणजे संकल्पला कारण असलेला संसार ओळख नाही, तेव्हा तदा याती ग्राह्य भावेम तदग्रहम, अमनस्ताम तदा याती ग्राह्य भावे तदग्रहम. म्हणजे तेव्हा ते मन संकल्पाचा विषय संपल्यामुळं लीन होतं, अमन होतं. अमनस्ताम, अमन होतं म्हणजे लीन होतं. केव्हा संसाराचे विषय संपले की त्याची पुढे होणारी धावा माग परतुनी पाठीमोरी टाके आणि आपण तिची आपणा भेटे. मागच्या वेळची उभी आहे बघा, ते पुढे संसाराच्या नादाला लागलेलं मन जे आहे ते मन पाठीमागे येतं आणि शांत पोहडतं आणि निवांत होतं. आणि माऊली पुढे म्हणतात बघा 373 नंबरची, जी योगाची बरव संतोषाची राणीव ज्ञानाची जाणीव जया लागे. जे सुख आहे योगाची शोभा आहे म्हणलं आहे. जे सुख योगाची शोभा आहे आणि मनाला त्या योगाचं श्रेष्ठत्व, ध्यान योगाचं श्रेष्ठत्व, नामाचं श्रेष्ठत्व समजतं. संतोषाची राणीव, ज्ञानाची जाणीव, त्याला जाणीव व्हायला लागते, जया लागी. मग आत्मसंतोषाचं राजवैभव आणि त्या यथार्थ ज्ञानाची त्याला गरज वाटायला लागते. आता संसार नको म्हणते ते मन. ते म्हणतंय खरंच ते यथार्थ ज्ञान करून घेतलं पाहिजे, याची जाणीव त्याला होते. आणि ते ज्ञान कसं आहे, योगाची बरव आहे म्हटलंय, म्हणजे सगळ्या योगाची शोभा आहे. संतोषाचं कसलं आहे, वैभव आहे, ते राज्य आहे. असं संतुष्ट करणारं, सतत समाधान आणि तृप्ती देणारं जे आत्मज्ञान आहे, त्या आत्मज्ञानाची जाणीव झाल्यामुळं ते त्याच्या नादाला लागतं, त्याच्या पाठीवर लागतं. नाद कुणाचा सोडतं, संसाराच्या गुंतलेले जे, मन आरतीची शिची सोडी, संसाराच्या तोंडी गुंतले जे. फार सुंदर दोन्ही उव्यांचा विचार त्या ठिकाणी केलेला आहे. वेळ संपलेली आहे, आपल्याला थांबावं लागतं. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम.